वहिनी तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ते प्रदर्शन करा फक्त. कसलं प्रदर्शन? आभार प्रदर्शन. हवं असं कसं भाऊजी? पक्षात माझं एवढं मोठं स्थान आहे, 40 कार्यकर्ते माझ्या हाताखाली आहेत आणि नुसतं आभार प्रदर्शन करू? नाही नाही, भाषण तर करावंच लागेल ना. मग पाठ करावं लागेल, ते सगळं पाठ करावं लागेल. वहिनी तुम्ही एक लक्षात घ्या, असं अभ्यासपूर्ण भाषण करणारे नेते फार कमी आहेत. तुम्ही जर काही पूर्वान लिहिलेलं भाषण केलं ना, तर तुमचं जे काय वजन आहे ना ते पक्षात पण वाढेल. चेष्टा केली का तुम्ही माझी? नाही ते नाही, चेष्टाच केली तुम्ही माझी भाऊजी. नाही नाही काकू. मुन्या, मला तुमचा ग्रुप केवढा आवडत होता, पण यांच्यामुळे मी नाही येऊ राहिले बघ. अगं त्याला तसं नव्हतं म्हणायचं. तसंच म्हणायचं होतं मुन्या, त्यांनी चेष्टा केली माझी आता. अगं नाही, त्याला असं म्हणायचं आहे की तू समजा भाषण चांगलं केलं ना तर पक्षात तुझं वजन वाढेल ना, आणि निकम गुरुजींचे विचार तू पोहोचवले असं सगळ्यांना वाटेल ना. असं बने का? चालेल. थांबा, मी ना आता पाठच करून दाखवते. हे भाषण मी पाठच करून दाखवणार आहे. पण स्टेजवर पाठ दाखवायची नाही. काय मुन्या? ब्रीदवाक्य पाहिजे. वहिनी ब्रीदवाक्य कुठे आहे तुमचं? अजून पाठांतर आहे. ब्रीदवाक्य पाहिजे एक असं मस्त. कशाला हेच? नाही पाहिजे, काहीतरी पाहिजे नाही भाषणाच्या एंडला. पूर्वा काहीतरी साधं सोपं घेऊया ना ब्रीदवाक्य. कशाला साधं? एकदम भारी घेऊयात की. थांबा, सांगते मी. पिक्चर छान, बजरंगी भाईजान, देशात निकम गुरुजींची शान. कसं आहे मुन्या? बघ ना वहिनींकडे. वहिनी मुन्या तिकडे बघून असं म्हणतोय का बाबा तुम्ही थोडं थांबा. म्हणजे असं वेगळं पाहिजे ना काहीतरी. म्हणजे असं की नको फ्लेक्स, नको बॅनर, नको पुतळे बडे, देशाच्या